सांगोलचा बाजार बघणार आहे. ₹2 राहायचं पाहिजे काय आवड्या लिखायचा गटर व्याजन तिकडे तिकडे पाच 5.5 पुढे नाही. बघा या पद्धतीनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये बोकडं शेळ्या विक्रीस आलेल्या आहेत. आता इकडं मेंढराचा बाजार चालू होते. बघा या पद्धतीने लहान लहान बोकडा आहेत. बघा क्वालिटी इकडं मेंढरा आहे ती बघा. तेवढं चालतंय. हे बघा लहान लहान पिल्ली. काय सांगता मामा? सांगा ही सर्वसाधारण किमती काय आमच्या ऑडियन्सला? 4.5 5 5.5 एकाची 5. किती महिने? वाटत नाहीत का? 7-8 दिवसाची दूध पाजा लागेल. महाग वाटत नाहीत का? यांची काय सांगताय? 7.5 किती दिवसाची आहे ती? 1 महिना. हे व्यापाऱ्याचा माल आहे सगळा. पद्धतीनं सजवून धुजवून मेंढर पिल्ली बाजारात आणलेली. तुम्हाला लागत असलं ध्यान शेतकरी व्यापारी आहे. कुठला बाजार करतो? सगळं म्हणजे काय कुठल्या बाजार असतात? देणं घेणं व्यवहार करणार. हायस्ट हाय कोणाचा? याचा मागायला 13ला 13,000 मागितले. काय तर बघून द्यायचं. कमी जास्त करून देणार. सांगा मोबाईल नंबर सांगा. 950307 नाव सांगा तुमचं. माझं नाव सुशांत शंकर लवकर. माझा नाव नंबर सांगितलं तरी कोणाला पाहिजे संपर्क. या बाजारात युट्यूब वाल्यांचा मेळावा भरतोय. शेरडाचा आणि मेंढराचा कमी आणि युट्यूब वाली जरा जास्त येते असं वाटायला लागले आता. हा शेवटी ती पण गरजेचं आहे. लोकांना कळलं पाहिजे काय आहे काय नाही. शेळ्यांचा व्यापार लय महाग शेळ्या आहेत. क्वालिटी पण तशी आहे. 27,000 सांगितले. 2 दिवसाची पण पिल्ले येतात. बघा किती लहान आहेत. इकडे दाखव. 2 बोकडा आहे ती आणि शेळी आहे. 28 सांगितले. 28 शेरडाचा बाजार आहे. फक्त शेळ्या आहेत.
हे जे 35 सांगितले 15 दिवस यायला आहे हे जे 42 सांगितले महिनाभर यायला लागल. बोला बोला 10 येते. नाही